नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, शेतकरी आत्महत्याचं सत्र थांबेना, विदर्भात परिस्थिती गंभीर। त्यानंतरची बातमी आहे, भीक नको, हक्काचे दुधाला 40 रुपये भाव द्या, दूध परिषदेतून मागणी। त्यानंतरची बातमी आहे, पीक विमा अर्ज भरायचा राहिला, केंद्राकडून मुदतवाढ देण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेच्या ताणामुळे पीक विमा अर्ज भरण्यात अडचणी। त्यानंतरची बातमी आहे, शेतीच्या दिवसा वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेत होणार वाढ, पश्चिम महाराष्ट्रात प्रकल्प। त्यानंतरची बातमी आहे, शिरोळ तालुक्यात 62% पेरण्या, लहरी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। त्यानंतरची बातमी आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। त्यानंतरची बातमी आहे, 24 तासात कृष्णेची पातळी 7 फुटांनी वाढली, अलमट्टी धरणात 91% भरले। त्यानंतरची बातमी आहे, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यात सर्वदूर हलका मध्यम दमदार पाऊस। त्यानंतरची बातमी आहे, शेतकरी आंदोलनाबाबत राजधानी दिल्लीत 22 जुलैला बैठक। त्यानंतरची बातमी आहे, माझी लाडकी बहीण योजना, छत्रपती संभाजीनगरमध्ये 79,000 महिलांची नोंदणी। त्यानंतरची बातमी आहे, पश्चिम विदर्भात मूग उडीद लागवड घटली। त्यानंतरची बातमी आहे, आंदोलन कृषी अधिकाऱ्यांचे, हाल शेतकऱ्यांचे, PM किसानचे काम ठप्प झाल्याने अनुदानाची प्रतीक्षा। त्यानंतरची बातमी आहे, पंढरपुरात वारी काळात बासुंदी उत्पादन आणि विक्री बंदी, तगडा पोलीस बंदोबस्तही। त्यानंतरची बातमी आहे, पश्चिम महाराष्ट्रातील धरणे अद्यापही 50%च्या आत, मोठ्या पावसाची प्रतीक्षा। त्यानंतरची बातमी आहे, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, अनेक भागात पूरस्थिती। त्यानंतरची बातमी आहे, हवामान खात्याचा हाय अलर्ट, 18 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार। त्यानंतरची बातमी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन कापसामध्ये उतरती कळ। त्यानंतरची बातमी आहे, गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया, पंप संचासाठी मिळणार अनुदान। त्यानंतरची बातमी आहे, राज्यात सरासरीच्या 15% जास्त पाऊस, जुलैमधील पावसाची स्थिती। त्यानंतरची बातमी आहे, राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी। धन्यवाद।